नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी नगरपालिकेची निवडणूक ही 2 दिवसावर येऊन ठेपली आहे. राहुरी नगर परिषदेचे वातावरण तापलेलं आहे. आज प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार रवींद्र हिराचंद तनपुरे हे उभे आहेत, अपक्ष म्हणून उभे आहेत. तर आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रवी भाऊ, आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये फिरत असताना आपल्याला नागरिकांच्या काय समस्या दिसून आल्यात? मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये फिरत असताना खूप समस्या आढळून आलेल्या आहे. त्यामध्ये घनकचऱ्याचे व्यवस्थापन हे वेळेवर होत नाही, त्यांना खूप त्रास होतो. आणि पाण्याचं नियोजन हे टायमावर येत नाही. इथलचे जे कुटुंब असतात हे सगळं हातावर काम करणारे कुटुंब आहे आणि हे सकाळी 8 नंतर हे कामावर जातात आणि पाण्याचा टायमिंग हातांच्या वेळेवर येत नाही. त्यामुळं त्यांना खूप त्रास होतो. हा वेळेचा टाइम हा चेंज झाला पाहिजे, अशी खूप समस्या आहे. लाईट असेल, पाणी असेल, त्याच्यानंतर गटरीचं जे तुडुंब साचलेलं आहे ते पण खूप आहे. हे नियोजन पहिल्या जे प्रशासन होतच, पण त्याच्या आधी जे नगरसेवक ह्या ठिकाणी होते त्यांनी पण हे दुर्लक्ष केलं आहे या वार्डामध्ये. तर ते मी सर्वांना सांगू इच्छितो. ज्या वेळेस मी या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आलो तर प्रथमतः ह्या गोष्टी मी सर्व माझ्या पूर्ण करीन, जे मी आश्वासन तुम्हाला देतो. तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलात, तर तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला का वाटलं की प्रभाग क्रमांक 2 मध्येच उभा राहावं? कारण की ह्या प्रभागामध्ये समस्या सोडवणारे जे पहिले नगरसेवक होते हे ते गोष्टीकडे दुर्लक्ष करीत होते. हा असा माझा विचार आला की ह्या प्रभागामध्ये समस्या खूप आहे आणि त्या मी काळजीपूर्वक सोडवील ही मला वाटलं. त्याकरता मी प्रभाग 2 मध्ये उमेदवारी करीत आहे. तुम्हाला का वाटतं की नगरसेवक व्हावं? मी जनतेच्या कामाचं जे नियोजन आहे, जनतेचं काम करू इच्छितो आणि या प्रभाग क्रमांक 2 मध्ये खूप समस्या आहे, अशा अनेक समस्या आहे. त्या समस्या माझ्या रूपाने मी त्यांना सोडून देईन असे मी सर्वांना सांगतो. तुम्ही अपक्ष उमेदवार आहात. तुम्ही कोणाच्या विचारधाऱ्यावर चाललात? राहुरी तालुक्याचे शिल्पकार डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांचे विचार घेऊन मी आज या प्रभाग क्रमांक 2 मध्ये उतरलेलो आहे. त्यांचे विचार खूप दूरदृष्टीचे होते आणि ते विचार घेऊनच मी आज ह्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकास घडविल आणि सर्वांना आश्वासन देईन की त्या पद्धतीने डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांच्या विचारानेच सर्व प्रभाग क्रमांकामध्ये विकास करील. तुमच्या प्रभागामध्ये किती मतदार आहेत? आमच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2500 मतदान आहे. त्यामध्ये 1250 हा पुरुष वर्ग आहे आणि 1250 हा महिला वर्ग आहे. समोरच्या उमेदवारांचं तुम्हाला काही असं आव्हान वाटतंय का की समोरचे उमेदवार जे आहे ते यापूर्वी उमेदवारी त्यांनी केलेली आहे किंवा ते प्रस्थापित आहे, असं काही वाटतंय तुम्हाला? नाही, असं काही नाही वाटत. कारण की त्या उमेदवारांनी याच्या आधीचे जे उमेदवार आता झालेले आहे त्यांच्या वडिलांनी इथं भोगलेलं आहे. पहिले 30 वर्षापासून त्यांनी नगराध्यक्षपद भोगलं, उपनगराध्यक्षपद भोगलं, पण त्यांनी विकास हा दिसला नाही. आणि आज माझ्या रूपाने मला असं वाटतं की त्यांनी हा जो 30 वर्षात विकास केला नाही हा मी येत्या 5 वर्षात करून दाखवील, हे तुम्हाला वार्ड क्रमांक 2 मध्ये सर्वांना सांगू इच्छितो. निश्चितच प्रभाग क्रमांक 2 हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे, असं रवी भाऊ यांनी सांगितलेलं आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.